एखाद्या राजकीय उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेत राहून पुण्यासारख्या महानगरपालिकेसाठी सत्तेच्या विरोधात जाऊन आपल्या फोडलेल्या पक्षाच्या पुन्हा सहकार्य घेऊन सत्ता मिळवण्यासाठी तडजोड करावी हे लोकांना पटतं. लोकांना तर पटतंच, पण जी सत्ता जो पक्ष फोडून त्यांनी सत्ता स्थापन केली त्या फोडलेल्या पक्षालाही ते पटतं. हे राजकारण लोक मान्य करतात. पण सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिक माणूस लोक मान्य करत नाहीत. त्यांच्याविषयी बरीच कॉन्ट्रोव्हर्सी सध्या सुरू आहेत. म्हणजे खरं तर आपण बघितलं की एखाद्या राजाने युद्ध लढावं आणि त्या युद्धामध्ये तह व्हावा, विजय झाला की हार झाला हा प्रश्न न मांडता त्या युद्धात काय मिळवलं हे शोधण्यापेक्षा हा राजाच बदलून टाकावा, हा राजाच चुकीचा आहे, अशी काही लोकांची भूमिका आहे. सर्वसामान्याच्या घरातून एक साधं नेतृत्व पुढे येतं, सर्वसामान्याचं नेतृत्व करतं, सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतं. मग त्यामध्ये दोन प्रकारचे लोक सामील होतात. एक, ज्यांना स्वतःभोवतीचं रिंगण वाढवायचं असतं, स्वतःचा प्रकाश समाजावर लादायचा असतो. आणि दुसरे असे लोक जे डोळे लावून त्या नेतृत्वाच्या मागे जातात आणि समाजासाठी डोळे लावून काम करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा लढा जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये येतो त्यावेळी जे लोक स्वतःसाठी लढत होते ते बाजूला होऊन जातात आणि ते सांगतात की हा माणूस चुकीचा आहे. या माणसाने काय केलंय, तर या माणसाने समाजाला फसवलंय. खरं तर त्या माणसाने समाजाला एकत्र केलं, समाजासाठी लढा दिला, सरकारशी मॅनेज झाला नाही तो माणूस, आणि त्या माणसाने आम्हाला मोठं केलं नाही, आमचा चेहरा स्टेजवर दाखवला नाही किंवा आम्हाला आमदार खासदार केलं नाही म्हणून तो माणूस वाईट आहे असं सांगून काही लोक बाजूला होऊन जातात. तेच लोक स्वतःचा विचार करणारे असतात. मग अशामध्ये आपण जर तुलना केली सामान्य लोकांच्या विचाराची आणि सामान्य लोकांच्या पाठिंब्याची, तर सामान्य लोक नेहमी त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहणार आहेत. त्याचं कारण असं आहे की गरिबीतून आलेलं नेतृत्व आहे, समाजाची जाणीव असणारं नेतृत्व आहे, समाजासाठी निस्वार्थ लढणारं नेतृत्व आहे. त्याचबरोबर आपण जर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बघितले, ते सुशिक्षित वाटतात, ते चौथी नापास नाहीये, पण ते लबाड देखील तेवढेच वाटतात. ते सुशिक्षित वाटतात, त्यांना व्यवस्थित बोलता येतं, मात्र सत्ता मिळवण्यासाठी ते पक्ष देखील फोडतात. ते जरी सुशिक्षित असले, ते जरी समजदार असले, तरी सत्ता मिळवण्यासाठी साम दाम दंड भेद ते वापरतात. मग अशा सत्तेपेक्षा, अशा नेतृत्वापेक्षा, अशा मुख्यमंत्र्यांपेक्षा एक प्रामाणिक माणूस, एक साधा माणूस, एक गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी, मराठ्यांसाठी लढणारा माणूस, नव्हे तर मुस्लिमांसाठी, 18 पगड जातींसाठी कधी कधी मुद्दे उचलून त्यांच्यासाठी देखील रिंगणात येणारा माणूस हा आम्हाला योग्य आणि सरस नेहमीच वाटतो. त्याविषयी आम्हाला काहीच वाईट वाटत नाही आणि आम्ही ते नेतृत्व मान्य केलेलं आहे. आम्ही म्हणण्यापेक्षा सामान्य लोकांनी ते नेतृत्व मान्य केलेलं आहे. जोपर्यंत त्यांच्यासारखा दुसरा एखादा कार्यकर्ता किंवा त्यांच्यासारखा दुसरा एखादा माणूस त्यांच्यासारखं कार्य करत नाही, त्यांच्यासारखा त्याग करत नाही किंवा त्यांच्यापेक्षा मोठं कार्य करत नाही, तोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील हे लोकांच्या काळजातून जाणारे नाही आहेत. तुम्ही त्यांना मिटवू शकत नाही. कारण आता आपल्या हातात काय आहे हे बघण्यापेक्षा मागे त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे लोक बघतात, हे सामान्य लोक बघतात. मग अशा वेळी प्रश्न हाच उरतो की हे राजकीय गुंड सत्ता मिळवण्यासाठी सत्तेच्या विरोधात जाऊन विरोधी पक्षाला सोबत घेऊन, अक्षरशः भाजपसारखे पक्ष MIM सोबत घेऊन सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येतात आणि प्रश्न ठेवतात, ठपका ठेवतात तो जनतेवर. आणि म्हणून अशा या लबाड आणि लांडग्यांमध्ये एक प्रामाणिक चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे, आम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहे. आम्ही रडत नाही, आम्ही रडून असं म्हणत नाही की दादा मला खासदार करा, दादा मला आमदार करा. हे होऊ शकत नाही. त्यासाठी कर्तृत्व असावं लागतं, त्यासाठी मेहनत संघर्ष करावा लागतो. तो प्रत्येक जण करतोय. शेवटी आमदार खासदार होऊनच काम करता येतं असं नाही, किंवा जे आमदार खासदार झाले ते काम करतायत असं नाही. सामान्य नागरिकाच्या मनामध्ये सामान्य नागरिकांसाठी काम करण्याची इच्छा असेल तर असंही तो काम करू शकतो आणि त्याला कोणी अडवू शकत नाही. जसं मी आता करतोय सरपंच म्हणून काम, एक साधा सरपंच असून कलेक्टर साहेब असतील, SP साहेब असतील, CO साहेब असतील किंवा कुठला आमदार खासदार कोणीही असेल, मी ठळक त्यांना फोन लावतो. छोटा जरी माझा सातबाऱ्याचा, गायगोठ्याचा, विहिरीचा विषय असेल त्यांच्याकडनं माझे कामं करून घेतो. त्याच्यामध्ये पदाची कुठं मला आवश्यकता वाटत नाही. पण ठीक आहे, काही लोकांना स्वतः मोठं होण्यासाठी आपल्या आरक्षणाचा, आपल्या आंदोलनाचा फायदा घ्यायचा होता, त्यांनी तो घेतला.
आणि आता ते उघडे पडत आहे. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं होतं. जय जवान, जय किसान, जय शिवराय, जय भीम. धन्यवाद.